फक्त पेशी हा शब्द वापरून चालणार नाही. मला वाटतं मी सुरुवात त्याच्यावर केलेली आहे. त्याच्यावरचं जे इन्फ्लमेशन झालेलं आहे आणि शरीरामध्ये जे अँटीबॉडीज झालेले आहेत त्याला आपण टार्गेट केल्याशिवाय काही करू ही चांगली होणार नव्हती. तर अशा हिशोबानं आपण तिला काही मॉलिक्युल्स, काही मायट्रोकॉन्ड्रिया, काही प्रकारचे टार्गेटेड मॉलिक्युल्स, ज्याला आपण म्हणू की हिस्टोन मॉडिफिकेशन्स, अशा टाईपचे औषधं आणि सेल्स वापरून तिच्या मूळतः जी मशीन खराब झाली होती, जी तिच्या शरीराच्या विरुद्ध काम करत होती, त्या मशीनला आपण शिकवलं की तू असं करू नकोस, तू असे द्रव शरीरात तयार नको करू ज्यामुळे हिचं शरीर डॅमेज होईल. तिला सप्रेस केल्यापेक्षा, तिला दाबण्यापेक्षा त्यांना शिकवलं तुम्ही तर ते आपोआप चांगले होतात. अशा प्रकारची ट्रीटमेंट तिला केलेली आहे. पूर्ण बरं होण्यासाठी तिला किती वेळ लागेल? ती ऑलमोस्ट 90% बरी आहे. फक्त तिला एकच आहे आता की 15 दिवसाचा वेळ झाला आहे, आता तिला जाऊन परत यायचं आहे. तर हे 15 दिवसानंतर मी तिला 1 महिन्याचा टाईम नैसर्गिक इम्प्रूव्हसाठी दिलेला आहे. त्यामध्ये प्रॉब्ली आय थिंक शी शुड रिपोर्ट मी विथ हेल्दी माइंड अँड हेल्दी बॉडी, राईट. सर आणखी तिला फॉलोअप किती दिवस घ्यायला लागेल? 1 महिन्याने येणार आहे ती आता. सर तसं पाहायला गेलं तर अशा रोगांसाठी किंवा बिमाऱ्यांसाठी खर्च जो लागतो आपल्या स्टँडर्ड ट्रीटमेंटपेक्षा कमी लागतो. स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणजे जसं आपण मिळू की आता मी फोर्टिसमध्ये जाऊन ऑपरेशन करणार आहे किंवा ट्रीटमेंट घेणार आहे, तुम्हाला माहिती आहे की कशी बिल असतात. दे आर इन 10 लाख, 15 लाख, 20 लाख, बरोबर आहे, साधारण जरी गेलं तरी. तर त्या हिशोबानं हे ते अर्ध्यापेक्षाही कमी खर्च लागतो ह्यांना, अर्ध्यापेक्षाही खर्च कमी लागतो. आणि अशासाठी आम्ही आर्थिक मदतीसाठी त्यांना इंटरेस्ट फ्री लोनही देतो बँकेकडनं. आमच्या काही टायप्स आहेत, संस्था आहेत, त्या संस्थाही मदत करतात आणि गव्हर्मेंटही CM फंडमधनं अशांना मदत करते. पण तुमचं कसं प्रेझेंटेशन बरोबर पाहिजे. तुम्ही त्याला मॅन्युप्युलेट केलात की समोरचं उत्तर निगेटिव्ह. जसं लोन घेताना जर तुम्ही मॅन्युप्युलेट केला ती लोन कॅन्सल होतं. तशातली गोष्ट आहे की आपले डॉक्युमेंट बरोबर असतील, आपली असहाय्यता असेल तर प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये मदत करणारी लोक आहेत, संस्था आहेत, सरकारचे प्रोग्राम आहेत, किंबहुना अशा काही नॅशनल स्कीम्स आहेत रेअर जेनेटिक डिसीजच्या, त्यामध्ये सुद्धा मदत होते. फक्त आपल्याला थोडी मेहनत करावं लागते एवढं कायसाठी. तर आम्ही आमच्याकडनं आमची जी सोशल टीम असते त्यांना बरोबर गाईड करते. तुम्ही ह्यांना भेटा, ह्यांच्याकडे जा, हे करा. थोडंफार ते मदत करतात, थोडंफार आम्ही मदत करतो आणि त्यांची गाडी निघून जाते. डॉक्टर्स का टीम वर्क बहुत अच्छा है. मतलब उन्होंने जितना भी किया, सैड का टीम बहुत अच्छा है. मतलब फिजियोथेरेपी में भी जो टीम है वो भी बहुत अच्छा है. और डॉक्टर्स का टीम के लिए तो कुछ नहीं बोल पाऊँगी मैं, क्या ही बोलूँ. आप तो देख ही सकते हो कितना इम्प्रूवमेंट मुझे आया है. जो शारीरिक बदलाव आपके बीमारी के टाइम चालू है और अभी का जो आपका शारीरिक बदलाव है, इसमें डिफरेंस क्या है? पहले मेरा वेट बहुत लॉस हो गई थी. मतलब ऑलमोस्ट 10 to 15 kgs हो गई थी लॉस. तो और बहुत स्टिफनेस था बॉडी में, बहुत ही पेन था. मैं ऐसे बैठ ही नहीं पाती थी. इतना बात करना भी मेरे लिए बहुत मुश्किल था. मैं सच बोल रही हूँ, मेरे लिए बहुत ही मुश्किल था. और मायोसाइटिस जिसको है उसको पता है क्या होता है मायोसाइटिस. तो उसके साथ शोगरेन भी है. तो मेरा तो 2 ऑटो इम्यून डिजीज़ है. और बाहर ट्रीटमेंट में डॉक्टर ने, मैं किसी को छोटा नहीं कर रही हूँ, मैं बस बोल रही हूँ कि बाहर में कोई मुझे ये नहीं बताया कि नॉन वेज नहीं खाना चाहिए, बहुत इन्फ्लामेशन क्रिएट करता है नॉन वेज में, और क्या खाना चाहिए ऐसा डाइट चार्ट भी मुझे किसी से भी नहीं मिला. तो यहाँ पे आके मुझे पता चला, सर ने बोला कि मत खाओ, तुमको ठीक रहना है तो तुमको ही ठीक रहना है, तुमको ठीक करना है अपने आप को. तो मैंने एक बात सोची थी कि मैं चल पाऊँगी खुद से
तो मैं सब कुछ सेक्रीफाइस कर दूँगी, मुझे ये नॉन वेज कुछ मायने नहीं रखता है। तो मैंने कर दिया और बस अभी जितना भी हुआ वो मैं सोच रही हूँ और भी ज़्यादा मेरा इम्प्रूवमेंट आएगा। ये पॉजिटिव थिंकिंग मेरे है। किसी को पता चले कि उसका कोई रेयर डिजीज़ है, तो रेयर डिजीज़ के लिए हमने जितना देखा कि सेल थेरेपी बहुत अच्छा काम करता है, क्योंकि स्टेम सेल का काम ही होता है मल्टीपल सेल क्रिएट करना और डैमेज में जाके इम्प्रूवमेंट आना। ठीक है, तो इसके लिए मैं बोलूँगी जितना जल्दी हो सके आप यहाँ पे आ जाओ, सेल थेरेपी को ट्राई करो और डॉक्टर महाजन सर का स्टेमरेक्स हॉस्पिटल में आओ, क्योंकि यहाँ पे डॉक्टर का टीम बहुत अच्छा है। ठीक है, तो यहाँ पे आओ एंड बस बाहर भटकने की कोई ज़रूरत नहीं है, जितना जल्दी हो सके इधर आ जाओ। तर जसं की आपण तानियाच्या बाबतीत बघितलं तर हिचं जे डायग्नोसिस आहे म्हणजे प्रोग्रेशन ऑफ डिसीज आहे ते अटिपिकल आहे। म्हणजे जसं बाकीच्या पेशंटमध्ये तुम्ही बघणार की शॉग्रेन सिंड्रोममध्ये काय असलं पाहिजे, जनरली 90% पेशंट सेम सिम्पटम्स घेऊन डॉक्टरकडे येतात आणि तेच आपल्याला पुस्तकातही शिकवलं जातं। म्हणून बऱ्याचदा जे आपण नॉर्मल जेव्हा डॉक्टर्स पासआउट होतात आणि बऱ्याचदा आपण जे काही आपल्या रुटीन लाईफमध्ये शिकलेलो असतो किंवा बुक्समध्ये वाचलेलं असतं किंवा आपल्या इंटर्नशिपमध्ये शिकलेलं असतो त्याच पर्यंत आपण मर्यादित राहतो आणि आपल्याला वाटतं की त्याच्यावरूनच डायग्नोसिस निघणार। पण हिच्या बाबतीत ती त्या 10% लोकांमध्ये आहे की तिचं डिसऑर्डर खूप अटिपिकली प्रेझेंट झालेलं आहे। पहिली तिला मायोसायटिस झालं आणि त्या ऑटोइम्यून डिसऑर्डरचं वेगळ्या पद्धतीने कनेक्शन झालं, ते शॉग्रेन सिंड्रोम, ते नंतर तिला डायग्नोज झालं। म्हणजे या त्रासामध्ये सगळं तुमचं जे बॉडीचा म्युकोजा असतो, जिथे पण वेटनेस हवा आहे त्या सगळ्याच म्युकोजाला ड्राय करणारे अँटीबॉडीज असतात, त्या म्युकोजाला किल करणारे अँटीबॉडीज असतात। पण तिच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीचे अँटीबॉडीज मसलवर ॲक्ट करणारे, तिच्या म्युकोजावर ॲक्ट करणारे अशा पद्धतीचे, आणि ते पण अटिपिकल पाथवेनी रिप्रेझेंट झाले। तर जसं की हे डॉक्टर महाजन स्टेमरेक्स रिसर्च सेंटर आहे, तर इथे आम्ही होलिस्टिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो आणि पेशंटला डायग्नोज करण्यासाठी पण मुळात काय आणि कुठे प्रॉब्लेम असेल हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्या पद्धतीने ट्रीटमेंट होते। म्हणून जे काही तुम्हाला तिच्या ट्रीटमेंटमध्ये जे इम्प्रूव्हमेंट दिसते 15 दिवसांमध्ये, कारण की आम्ही रूट कॉजवर जाऊन त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे। आमची लॅब एकदम सुसज्ज आहे, GMP ग्रेड आहे, सरांचं रिसर्च खूप जास्त आहे, त्याच्यामुळे सेल्युलर लेवलवर आम्ही वर्क करतो आणि त्यामुळे हा इम्प्रूव्हमेंट तुम्ही बघत आहात।